हॅलो, बोला. साखरमणी चिरंजीव, कसा आहेस बाबू? मी बरा आहे. आणि तुम्ही काय करताय? अरे मी काय घरातच आहे. आपल्या घराच्या मागं फाटी भरताय. मी काय म्हणतो, तो राहू दे बाजूला. आपला या वर्षीचा गणपती आहे ना, तो जरा 5 फुटाचा सांगा. तो 1-1.5 फुटाचा गणपती लय बारका वाटतो. आता हा यार तुझ्या डोक्यात कुणी भरला? तुला माहित आहे ना, वाढ वाढल्यापासून आपण छोटी मूर्त आणतो. तो बरोबर आहे, पण मोठा गणपती असला ना की गणपती आणताना कशी वाडीतली माणसं ना अगदी बघत बसतात. तू मोठी मूर्त म्हणतास, अरे समय विदिलेली असते. 2-2 दिवस फुलं तशीच असतात. धड अगरबत्ती नसते. आपण एक करू, छोटी मूर्त आणू, त्यांची मोठी सेवा करू. अहो पप्पा, आपला गणपती मोठा असला ना की एकदम कसा मधल्या वाडीचा महाराजा वाटेल. म्हणजे आपल्या महाराजाला आणायला आणि विसर्जनला टेम्पो करायला काय? देवाला डोक्यावरनं आणायला आणि विसर्जनाला जी डोक्यावरनं न्यायला जो सुख आहे ना, तो टेम्पोत नाही. एकतर तुला माहित आहे ना आपल्या विसर्जनाची जागा कशी आहे. अहो पण पप्पा, तू म्हणताच मोठा गणपती आणायचा, त्याला का पुलावरनं ढकलून द्यायची का क्रेनला बांधून सोडायची? अरे लहानपणी तूच गणपती विसर्जन करायचास ना. गणपती हातात घ्यायचास, 3 वेळा बुडवायचा, तो तळाशी नीट बसलाय का नाही बघायचास ना. आयला होय हो पप्पा, या गोष्टीचा विचारच नाही केला. म्हणजे विसर्जनाच्या त्या शेवटच्या क्षणी बाप्पाला मारलेली शेवटची मिठी ही पाण्याखाली सुद्धा डोळे ओलसर करून जाते. जाऊ दे पप्पा, मी काय म्हणतो, तुम्ही आपला पाठ देऊन या आणि लहानसा सुंदर असा कोचावर बसलेला गणपती सांगा.